कोयना प्रकल्पासाठी रत्नागिरीच्या आलोरे परिसरातील 8 गावातील जागा ही संपादित करण्यात आल्या होत्या। या प्रकल्पाला 60 वर्ष झाली तरी येथील प्रकल्पग्रस्त अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। 15 ऑगस्ट रोजी प्रकल्पग्रस्त चिपळूण येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत। त्यातून निर्णय झाला नाही तर 16 ऑगस्टला आत्मदहन करणार आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। पाहूया। कोयना प्रकल्प म्हणजे महाराष्ट्राची भाग्यरेषा असणारा कोयना प्रकल्पाला आपण पाहिलं तर अलोरेपासून भराडे, पेडांबे, कोणपणसर, नागाव, पिंपळी, बुद्रुक अनेक ठिकाणच्या जागा संपादित करण्यात आल्या। जवळ 60 वर्ष आली या प्रकल्पाला। या ठिकाणच्या जागा संपादित करण्यात आल्या। इथल्या मुलांना नोकऱ्या नाही, त्याचा मोबदला मिळाला। आज 15 ऑगस्टला ती लोक पुन्हा उपोषणाला बसले। आपल्या बरोबर आहेत, काय सांगाल एकंदरीत? आमची मागणी पहिली एकच आहे, ज्यांना दाखले मिळाले नाहीत, ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या जमिनी पहिले दाखले मिळवून द्यावे। आणि जिथं शासनाने अतिक्रमण केले, अतिक्रमण भरपूर ठिकाणी केलं आहे, पण शासनाने अतिक्रमण केलं ज्यांच्या जमिनीवरती ते अतिक्रमण काढून आणि जिथपासून अतिक्रमण केलं आहे तिथपासून त्यांचा मोबदला त्यांना मिळावा आणि आमच्या तरुण पिढीला रोजगार मिळावा। जमिनी आमच्या ऐकवर गेल्या, पण आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून कुठल्या साध्या शासकीय सेवेत सामावून घेतलेलं नाही। त्याच्यानंतर MSCBचा प्रोजेक्ट आला। MSCBला पण आमची जी प्रकल्पस्थ जागा दिली होती, आमचा विरोध असताना सुद्धा ती जमीन त्यांना दिली। आमच्या मुलांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं एवढीच आमची राष्ट्र मागणी आहे। अन्यथा आम्ही 15 ऑगस्टला आमचं आमरण उपोषण आहे, ते उपोषण करणारच आहोत। त्याच्यानंतर येणार जी लोकसभेची विधानसभेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीला भोपळीपासून ते पिंपरी बुद्रुकपर्यंत पूर्ण गाव मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत। याचे शासनाने गंभीरतेने दखल घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।